पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची उपस्थिती आपण पाहतोय। दादरच्या शिवाजी पार्कात हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। 3 दिवसांपासून हे पुस्तक प्रदर्शन सुरू आहे। तर मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मनसेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांनी देखील उपस्थिती लावली आहे। तर दादरच्या शिवाजी पार्कवर या पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुस्तक प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचं असं हे पुस्तक प्रदर्शन मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आज या पुस्तक प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे आणि आज संजय राऊतांसोबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील या पुस्तक प्रदर्शनाला हजेरी लावल्याचं आपण पाहतोय। तर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हे दोन नेते पुस्तक प्रदर्शनात मात्र एकत्र आल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांसोबत मनसे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। दादरच्या शिवाजी पार्कावर भव्य असं पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे आणि या पुस्तक प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांनी उपस्थिती दर्शवली आहे। तर राजकीय वर्तुळात एकमेकावर टीका करणारे हे नेते आज या पुस्तक प्रदर्शनात आपण एकत्र पाहत आहोत। संजय राऊतांसोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे देखील या पुस्तक प्रदर्शनासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर 3 दिवसांपासून पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येनं या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थिती दर्शवतात आणि आज संजय राऊतांनी देखील या पुस्तक प्रदर्शनाला भेट देत त्यांनी पुस्तक देखील खरेदी केल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। 3 दिवसांपासून मनसेचं दादरच्या शिवाजी पार्कवर हे पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे। तर मनसेचं शिवाजी पार्कवर हे पुस्तक प्रदर्शन आणि या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। संजय राऊतांनी पुस्तक देखील खरेदी केल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। आज या पुस्तक प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील या पुस्तक प्रदर्शनात संजय राऊतांसोबत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत आणि याच प्रकरणी अधिक माहिती आपण घेत आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, बघा, ही सध्याची थेट दृश्य आहेत। मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मनसेनं शिवाजी पार्कमध्ये अभिजात या मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे। आज या पुस्तक प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे आणि शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत हे या पुस्तक प्रदर्शनाला आलेले आहेत आणि आवर्जून ते मराठी भाषेतील विविध पुस्तकं आहेत ती पाहता आहेत, ती पुस्तकं चाळता आहेत आणि ती पुस्तकं विकत घेत आहेत। संजय राऊत हे जसे राजकारणी आहेत तसे ते मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आहेत। त्यांची लेखणी आपल्याला अनेकदा या सामना मुखपत्रात बघायला मिळते, अनुभवायला मिळते। त्यांची अनेक पुस्तकंही प्रसिद्ध झालेली आहेत। मग बाळासाहेबांच्या घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखती असो किंवा सामनाचं संपादकीय असो, लवकरच शिवसेना नेते संजय राऊत यांचं आर्थर रोडमधील अनुभवांवर आधारित एक पुस्तक येत आहे। प्रकाशनाच्या ते वाटेवर आहे। नरकातला स्वर्ग असं त्या पुस्तकाचं नाव आहे। पण आज विविध लेखकांची पुस्तकं संजय राऊत इथे चाळता आहेत, पाहता आहेत आणि अनेक जे प्रकाशक आहेत, अनेक स्टॉलचे जे मालक आहेत ते संजय राऊत यांना ही पुस्तकं देत आहेत। बघा, मनसे आणि शिवसेना युबीटी यांच्यात मतभेद, राजकीय मतभेद असले तरी एक दुवा असतो जो अनेक राजकारण्यांना जोडतो, तो आता पुस्तक प्रदर्शनही बनू पाहतो आहे असं म्हणावं लागेल। हे पुस्तक, भव्य पुस्तक प्रदर्शन आज मनसेचं शिवाजी पार्कमध्ये जी मराठी भाषा संस्कृती आहे ती टिकवण्यासाठी हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याचा आज शेवटचा दिवस आहे। मराठी भाषा दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तक
प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर आज शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी स्वतः संजय राऊत हे या पुस्तक प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यायला आलेले आहेत आणि ते पाहणी करता आहेत आणि त्यात ते काही निवडक मराठी पुस्तकं विकतही घेता आहेत. आपण थेट संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. सध्या ते बोलू इच्छित नाहीयेत, ते पुस्तकं चाळत आहेत, पण दर्जेदार पुस्तकं विविध प्रकाशकांची विविध स्टॉल्सला ते भेटी देत आहेत. या स्टॉल्सच्या मालकांशी संवाद साधत आहेत. स्वतः संजय राऊत यांचा वाचन संग्रह हा दांडगा आहे. स्वतः त्या संपादकीयमध्ये अनेक पुस्तकांमधले काही रेफरन्सेस संपादकीयमध्ये आपल्याला वाचायला मिळतात किंवा त्यांची जी लेखणी आहे ती अनेकदा आपल्याला सामनामध्ये अनुभवायला मिळते. स्वतः चांगला संग्रह पुस्तकांचा त्यांच्याकडे व्यापक संग्रह आहे आणि त्या व्यापक पुस्तकांच्या संग्रहामध्ये वाढ करण्यासाठी त्यांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिलेली आहे. थोड्या वेळापूर्वीच ते इथे आलेले आहेत. राजकीय मतभेद विसरून एक पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्तानं एक वेगळी घटना आपल्याला इथे बघायला मिळते आहे. भले राजकीय मतभेद असतील ते काही क्षणासाठी बाजूला ठेवले जातात. कौटुंबिक जेव्हा संबंध असतात, स्नेह असतो, अनेक कौटुंबिक सोहळ्यांमध्ये हे राजकारणी एकत्र पाहायला मिळतात, पण एक